नागपुर जिले में हाल ही में हुए भारी बारिश ने किसानों को नुकसान पहुंचाया है। जिले के कई हिस्सों में संतरा और मौसम्बी के उत्पादन को भारी नुकसान हुआ है, जिससे किसानों की आजीविका पर बुरा असर पड़ा है। किसानों के इस नुकसान के बावजूद सरकार की ओर से अब तक कोई मुआवजा नहीं आया है, जिससे किसान नाराज होकर नागपुर के संविधान चौक पर एनसीपी के शरद पवार गुट ने विरोध प्रदर्शन किया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने हा त्या ठिकाणी आंदोलन केलं। आज आवर्जून आम्ही नागपूरमध्ये हे आंदोलन केलं आणि नागपूरला आंदोलन करून कुठेतरी आमच्या सरकारला हे जाग आणण्यासाठी त्या ठिकाणी 50,000 हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्याला मदत भेटली पाहिजे, त्यासाठी त्या ठिकाणी हे प्रयत्न आहे। पण आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्र्याला निवेदन आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून देणार आहोत। कुठेतरी 50,000 रुपये हेक्टरी आपला या सरकारला आपल्याला निर्णय द्यायचा आहे, त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि हे मागणी नाही झाला आज शेतकरी मरतो आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि जेवढ्या त्या ठिकाणी आपण संत्रा असो, मोसंबी असो किंवा त्यांचं कुठलंही पीक असो त्याची नासाडी होत आहे, त्याच्यावरती रोग येत आहे, परंतु सरकार या ठिकाणी कीटकनाशक देत नाही, बी बियाणं देत नाही, उलट त्याच्यावरती 18% जीएसटी लावते आहे। हा अन्याय आहे, या महाराष्ट्राच्या सरकार शेतकऱ्यांवर करत आहे, याचा आम्ही निषेध करतो। आज लाखो त्या ठिकाणी एकरमध्ये आमची ही मोसंबी आहे, मोसंबी वाया गेली, संत्रा वाया गेला, त्या ठिकाणी बाकीचे फळं त्या ठिकाणी वाया जात आहे। तरी या शेतकऱ्यांचे दुष्काळ करता इथला कुठलाही मंत्री त्या ठिकाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि या सरकारला खाली घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या सरकारला त्यांचे जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही कसम खाल्ली आहे शेतकऱ्यांनी।